सणासुदीचे दिवस सुरू झाले ना की धामधूम असते. पदार्थांची रेलचेल, आवराआवरी, खरेदी, ढीगभर कामं असतात. पण सणाचा स्वयंपाक म्हणलं ना की तो उरक उत्साह वेगळा असतो आणि काहीतरी गडबड आणि चुका आपल्या हातून होतातच. तर या 10 चुका टाळण्यासाठी काय काय करायचं ते बघूयात आणि सगळ्यात शेवटी बोनस टिप देखील आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं पहिली टिप की सणासुदीचा स्वयंपाक करत असताना प्लीज मला असं वाटतं ना की प्लॅनिंग करा. प्लॅनिंग अगदी महत्त्वाचं आहे. सपोज तुम्हाला 3 ते 4 दिवसांचा म्हणजे गणेश चतुर्थीचा करायचा आहे, मग गौरी आवाहनाचा करायचा आहे, त्यानंतर गौरी पूजनाचा स्वयंपाक आहे, तर या सगळ्यांची प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. आता टिप नंबर 2, प्लॅनिंग करून झालं तर लिहून काढणं गरजेचे आहे की नाही, की काय काय मेनू करणार आहात, कुठच्या रेसिपीला काय काय लागणार आहे, घरात ते साहित्य आहे का नाही हे क्रॉस चेक करणं अतिशय गरजेचं आहे. टिप नंबर 3 ते म्हणजे जर काही मिसिंग असेल, वाण सामानाची यादी करून ते सगळं सामान व्यवस्थित आणून लावून ठेवणं अगदी महत्त्वाचं आहे. म्हणजे स्वयंपाक करायला घेतल्यावर जायफळ संपलं, वेलदोडा संपला, घरामध्ये गूळच नाही आहे, साखर कमी पडली आहे, असं अजिबात व्हायला नको. आता टिप नंबर 4 सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची. सणाचा स्वयंपाक असतो ना तो अशा 1-2 लोकांचा नसतो. बऱ्यापैकी घरामध्ये माणसांची गर्दी असते, रेलचेल असते, पदार्थांची रेलचेल माणसांची पण असते. मग बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये पदार्थ करावे लागतात. तर तुम्ही काय करणार आहात त्याचं नियोजनही गरजेचं आहे. म्हणजे आता गणेश चतुर्थी असेल तर गणेश चतुर्थीचा बेत तुम्ही लिहिला असेल. जर तुमचा पुरी भाजीचा बेत असेल, डाळ वडा असेल किंवा आळूची वडी करायची असेल, खीर असेल, तर मला काय वाटतं ना की याचं एक प्रमाण ठरवून ठेवा की पुऱ्या करायच्यात तर त्या पुरीचं तितकं पीठ काढून ठेवा. डाळ वडा करायचं असेल तर ती डाळ भिजत घालायची, सकाळ सकाळ उठल्यावर भिजत घालावी लागते, तर मग जितकी डाळ लागते तितकी काढून ठेवा. वाटण घाटण काही लागत असेल तर ते वाटण फक्त गणेश चतुर्थीचं नाही तर मी तर सजेस्ट करेल सणासुदीच्या दिवसांमध्ये ना किमान 1 महिनाभर जाईल असं वाटणं तयार केलेले खूप बरे पडतात. आता टिप नंबर 5, पुरणपोळीचा स्वयंपाक चुटकीसरशी पटकन व्हावा आणि नेमका तिथेच गोंधळ होतो. पुरण पातळ होतं, पुरण घट्ट होतं, पुरण गरमच राहतं. मग याचं नियोजन कसं करायचं? साधं सुटसुट होते हे एक आहे ना, सगळं गोंधळ आहे ना तुम्ही सकाळसाठी अजिबात ठेवू नका. झोपण्यापूर्वी एक 15-20 मिनिटांचा वेळ दिला तर आहे ना सकाळची धांदल, गडबड, गोंधळ सगळा टाळता येतो. तर सगळ्यात आधी काय, किती किलोचं पुरण घालायचं, जितकी डाळ शिजायला घालायची तितकी डाळ ज्या भांड्यात शिजायला घालायची त्या भांड्यात काढून ठेवायची. गूळ किती घालायचा आहे तो गूळ छान चिरून ठेवायचा. सुंठ पूड लागते, वेलदोडा पूड, जायफळ याची पूड तयार ठेवायची. कणिक मळायचे, मैदा घेताय, गव्हाचं पीठ घेताय, ज्याच्यात कणिक मळणार त्याच्यामध्ये ते काढून घ्या. बटाटे उकडत घालणार असाल तर बटाटे पण स्वच्छ धुवून ठेवा. वरण भाताचा कुकर लावणार, त्या डब्यामध्ये किती वरण लावणार, किती तांदूळाचा भात लावणार हेही काढून ठेवा. मी खरंच सांगते ही एक 15-20 मिनिटांची आमटी करायची आहे, त्याचं वाटण करायचं आहे, ते वाटण देखील आदल्या दिवशी कमी करून ठेवलं. ही बेसिक एक 15 ते 20 मिनिटांची तयारी करून ठेवली ना, सकाळी उठलं, अन्नपूर्णेला नमस्कार केला आणि सुरू केला ना स्वयंपाक, असा सरसर स्वयंपाक होतो. मी तुम्हाला सांगते पूर्णावरणाचा स्वयंपाक देखील 1 तासाच्या आत तुम्ही उरकू शकता जर ही सगळी ना सागर संगीत तयारी आदल्या दिवशी केली तर. आता टिप नंबर 6 सगळ्यात आधी मोदक. गणेश चतुर्थी म्हणलं की मोदक आलेच. मोदकाची पिठी तुम्हाला विकत आणायची आहे तर ती विकत आणून ठेवा. घरी करणार असेल तर ती पिठी किमान 1 आठवडाभर आधी तरी तयारीला लागा. गुळ चिरायला तयारीला लागा. नारळ भरपूर लागतं मोदक करायचं म्हणलं, हो की नाही? मग नारळ खवून ठेवा. घरी खावणं शक्य नसेल तर बाहेर आता दुकानात खवलेला नारळही मिळतो किंवा नारळाच्या करवंट्या घेऊन जा. ती लोक काही बेसिक पैसे घेतात आणि ते खवून देतात. सुकामेवा चिरून ठेवा. पण हे एक तयारी केली ना की उकडीचे मोदक करायचं सगळं जिन्नस तुम्हाला हाताखाली तयार राहतं. आता उकडीचे मोदक वाफवत असताना हलके पाण्यात बुडवायचे, वाफवायचे, ओव्हर स्टीम करू नका म्हणजे ते चिवट होत नाही. दिवसभर जरी ठेवले तरी असे मस्त मऊ लुसलुशीत मोदक राहतात. आता बऱ्याच जणी मला विचारतात की मोदक आदल्या दिवशी भरून ठेवले तर चालतील का? तर उत्तर आहे चालेल,
पण कसं चालेल, गुळ आहे, गुळाला पाणी सुटतं. मग काय करायचं सांगते. जे सारण आहे ते हलकंसं घट्ट करायचं. हवं तर थोडीशी मिल्क पावडर घाला. दुसरी गोष्ट, सारण भरताना म्हणजे पाकळ्या पाडून झाल्या की त्याच्या बेसला आहे ना थोडी पिठी भुरभुरा, तांदूळाची पिठी, आणि मग सारण भरा. म्हणजे जो काही ओलावा आहे ती पिठी शोषून घेते. आणि आदल्या दिवशी देखील तुम्ही हे मोदक वळून रूम टेम्परेचरवर ठेवा, फ्रीजमध्ये नका ठेवू, झाकून ठेवा. सकाळी फक्त वाफवायला ठेवा. आता टिप नंबर 8, ते म्हणजे पुरण पातळ झालं तर करायचं काय? सगळ्यात मोठा विचारला जाणारा प्रश्न. मी काय करते, सरळ ते पातळ झालेलं पुरण मायक्रोवेव्हच्या भांड्यात घालते आणि दर 3-3 मिनिटांच्या अंतरावर मायक्रोवेव्ह करते. म्हणजे पहिलं तर 3 मिनिटं लावते, मिक्स करते, पुन्हा लावते, मग 2 मिनिटं लावते, पुन्हा मिक्स करते, मग 1 मिनिटं. याच्यामध्ये पाणी चांगलं त्याचं इव्हॅपोरेट होतं. पण आता मायक्रोवेव्ह नसेल तर करायचं काय? कढईमध्ये परतून घ्या. जितका छान चटका लागतो ना तितकं पुरण खरपूस लागतं चवीला. त्यातलं पाणी आपल्याला फक्त इव्हॅपोरेट करायचं आहे, पाणी काढून घ्यायचं. एकदा पाणी काढून घेतलं की पुरण काय पातळ होत नाही बघा. आता टिप नंबर 9, खिरीचे आपण वेगवेगळे प्रकार करतो. आता काही खिरींना आहे ना पटकन दाटसरपणा येत नाही, तर त्या खिरीला पटकन दाटसरपणा यावा म्हणून काय करायचं, 2 चमचे बारीक रवा घ्यायचा, थोडासा भाजायचा, तो त्यामध्ये घालायचा. यामुळे खीर एकतर तो रवा छान शिजला जातो आणि खीर आळून यायला किंवा दाटून यायला खूप मदत होते. टिप नंबर 10, सणासुदीला कांदा लसूण विरहित नैवेद्य केला जातो. काही ठिकाणी करतात, काही ठिकाणी नाही करत. मग अशा वेळेस पदार्थांचं नियोजन कसं करायचं? स्पेसिफिकली तळणीचे पदार्थ. कांदा भजी नाही करतायत पण लच्छेदार भजी करायची. किसलेल्या बटाट्याची भजी करा, किसलेल्या कोबीची भजी करा, किसलेल्या म्हणजे लांब पातळ काप केलेल्या ढोबळी मिरचीची भजी. ही भजी दिसायला कांदा भजीसारखे दिसतात आणि खायला बहारदार लागतात. बरं, हे 3 झाले. घोसाळ्याची भजी करू शकता, ओव्याच्या पानाची भजी करू शकता, कच्च्या केळीची भजी करू शकता, डाळ वडे करू शकता. किती प्रकार आहेत तुम्हाला सांगते. भजी म्हणजे काय फक्त कांदा भजी? आता सगळ्यात शेवटची म्हणजे 10वी टिप. आता तुमच्या घरी गौरी गणपती येत असतील किंवा कुठे तुम्हाला बाहेर जायचं असेल गौरी गणपती करण्यासाठी. आता मी स्वतः जेव्हा जायचे गौरी गणपती बसवण्याकरता तेव्हा मोदक, स्वयंपाकातले बरेच पदार्थ, फराळाचे बरेच पदार्थ हे घरी करून जायचे, जेणेकरून स्वयंपाक जर डिव्हाइड झाला तरी ॲक्च्युअल वेळ खूप वाचतो. म्हणजे आजे सासूबाईंना माझ्या उकडीचे मोदक खूप आवडायचे. मग हे कायम माझं गणेश चतुर्थीला ठरलेलं असायचं, उकडीचे मोदक. त्याचबरोबर जाताना म्हणजे गावी जाताना गौराईची साडी, गौराईचा फराळाचे सगळे पदार्थ, त्याचे सजावटीचे सगळे पदार्थ हे ना 1 आठवडा 2 आठवडे आधी म्हणजे गर्दी वाढायच्या आधीच मी सगळं करून ठेवायचे. आणि ताजं जे अन्न आहे म्हणजे उकडीचे मोदक जे गणेश चतुर्थीला असतात, मग ते सकाळी उठून करायचे आदल्या दिवशी तयारी करून. आणि भाजी, मग त्याच्यामध्ये रसभाजी, पातळ भाजी, किमान एवढं, किंवा गोडाचा प्रकार, हे अर्धा पदार्थ जर तुम्ही डिवाइड करून घेतला तर स्वयंपाकाचा बराच वेळ वाचतो. आणि त्याचबरोबर जर तुम्ही कुठे जात असाल तर फराळाचे पदार्थ जर करून नेले कोणाच्या घरी जाताना, तर मी बऱ्यापैकी फराळाचे पदार्थ भरपूर करून घेऊन जायचे, कारण ती आरास दिसायला खूप छान दिसायची. मग असे वेगवेगळे फराळाचे पदार्थ जेणेकरून आपण ज्यांच्या घरी जाणार आहोत त्यांचं 50% ओझं किंवा बर्डन कमी होतं. कारण काय होतं ना, तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन करायला गेलात ना की जाम गोंधळ उडतो आणि आळस येतो. आपण अंग काढून घेतो कामातून. त्यापेक्षा घरातून निघताना जर काही जबाबदारी घेतली तर त्यांचाही घरामध्ये काम करताना भार कमी होतो आणि तुम्हालाही आनंद मिळतो की त्यांच्यावर आपण जास्त जबाबदाऱ्या टाकल्या नाही आणि वेळेत सगळं बघा, सगळं पार पडतं की नाही. करून तर बघा. चला, कशा वाटल्या आजच्या टिप्स कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.